दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीचा प्रवेशाला दक्षिणमधील विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांकडून तीव्र विरोध झाल्याचे दिसून आले। काही दिवसांपूर्वीच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचे बंधू विक्रम शिंदे यांचा भाजप प्रवेश झाला। त्यांच्यासोबतच माजी आमदार सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांचाही प्रवेश होणार होता, परंतु दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेष करून आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी या प्रवेशाला तीव्र विरोध केला। भाजपच्या शहर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला। त्यानंतर दिलीप माने यांचा अजूनही प्रवेश झालेला नाही। दरम्यान या प्रकारानंतर महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी मात्र आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे। मनीष देशमुख हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। जर आमदार बापू हे आपल्या चिरंजीवाला बाजार समितीच्या सभापती करणार असतील आणि त्याचसाठी जर दिलीप माने यांच्या प्रवेशाला अडवणूक करणार असतील तर ते चुकीचे आहे। दिलीप माने हे भाजपमध्ये आले तर दक्षिण आणि उत्तर तालुक्यात भाजपची प्रचंड ताकद वाढणार आहे। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा या भाजपच्या येतील यात कोणतीही शंका नाही। त्यामुळे दिलीप माने हे भाजपमध्ये येणे गरजेचे आहे। आमचे नेते सुभाष देशमुख यांनी मोठ्या मनाने माने यांना सोबत घ्यावे। विधानसभा निवडणुकीत मालकांची ताकद सर्वांना दिसून आली आहे, पण तुम्हाला जर बाजार समितीचे सभापतीपद पाहिजे असेल तर तुम्ही मागा। दिलीप माने हे दर्यादिल आहेत, तुम्हाला ते असेच देतील, अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।